आपण राष्ट्रवादीने प्रश्न विचारले आणि त्यावर उत्तर सभा झाली. काय त्यांचं नाव? खात साहेबांची. आपण किसी को डरने वाली थोडीच आहे. काय होतं माहितीये का, बोलल्यानंतर फोन येतात, सोशल मीडियावर ट्रोल होतं आणि त्यांची भाजपची लावारिस कार्टी फक्त धमक्या देणे पलीकडे काही करू शकत नाही. वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे. इतिहास आहे हमारा, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास आहे. हा इतिहास आम्ही शिकलेलो आहोत. कोण लोक आहेत ती? मागं सभा असायच्या खास साहेबांच्या, त्या सभेत म्हणायचे आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलावं लागेल. मला वाटलं बाबा आदेश ऐकावं लागते, मोठी माणसं आहेत. मी एकदा आईस्क्रीमच्या दुकानावर गेलो आणि काकाला म्हटलं, दुकानाच्या काका आईस्क्रीम द्या बरं. काका म्हणाले, बेटा तुला माहित नाही का आता मराठी बोलण्याचा आदेश आला तिकडून. म्हटलं काका एक दुग्ध शर्करा युक्त थंड गणगोल गट्टू द्या बरं. काकाला कळलंच नाही मला मी काय मागितलं ते. पहिला बाण चालून पाहला, मराठी आणि अमराठीचा मुद्दा जमते का त्यासाठी शिवाजी महाराज वापरले. या महाराष्ट्रात परप्रांतीय, बरं बोलण्याची काही पद्धत, चेहऱ्यावर हावभाव दिसायला पाहिजे ना. तुम्ही बोलता, आव्हाड साहेबांची तुलना केली काय, नागासारखा चेहरा आहे. आम्ही नागवंशीय लोक आहेत, आमचे नागासारखे चेहरे आहेत. तुमचे कसे सारखे आहेत हे मीडियाने सांगितलं, मी नाही सांगत. पण या खास साहेबांना माझा प्रश्न आहे, तुम्ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा झेंड्याला लावली. आज परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं जयंत पाटील साहेबांचा उद्देश असा आहे की आम्ही 55-56 आमदार जे आज विधानसभेत निवडून आलेले आमदार आहेत त्यांची संख्या 100 वर झाली पाहिजे, म्हणजे पक्ष वाढला पाहिजे. तुमचे 14 वरून 1 वर आलात, रिव्हर्स गेअर मारलाय तुम्ही. 14 वरून 1. आता जर मुसलमान सोडून चाललेत पक्षाला, 5 रंगाचा झेंडा होता तो चालला नाही, आता 1 झेंडा आला त्यावर राजमुद्रा. मी त्यांच्याच पक्षाच्या एकाला विचारलं, म्हटलं रे तुला राजमुद्रा कळते का, येते का? आम्हाला नाही विचारायचं म्हणजे राजमुद्रा. शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माणसाच्या तोंडपाठ राजमुद्रा असायला पाहिजे. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह स्नो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, हे असायला पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्या खास साहेबांनी पहिल्यांदा पंचरंगाचा झेंडा, आज तर टीव्ही 9 वाले रेडीज आहे, मुझे पता है कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है, एक अलग से खौफ का मंजर है मेरी चारों तरफ, मुझे शेर नहीं अब तो गाय से भी डर लगता है. एवढी दहशत, रामाची दहशत. आता अयोध्येत जाण्यासाठी मी अयोध्येला जाणार, जाऊ ना बाबा, आम्हाला आमचं काही म्हणणं आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा. त्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जात असताना रामानी तर अयोध्येला जाताना आपली गादी सुद्धा भरताला दिली होती. असे कार्यकर्ते घेऊन Z+ सुरक्षा घेऊन गेले होते का राम? तोच खरा राम भक्त जो केंद्राची Z+ सुरक्षा नाकारणार. जनतेमध्ये मिसळा हो. पवार साहेब जनतेत मिसळणारे नेते आहेत, तेच आम्ही शिकलोय. जनतेत मिसळा, तुमच्या केसाला कोणी धक्का लावत नाही. नाहीतर Y+ असताना किरीट सोमय्या पळून गेला होता. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो महत्वाचा, की ज्यांच्या भरोशावर भारतीय जनता पार्टीचे लोक आज आदरणीय पवार साहेबांवर तोडछूक घेण्याचा प्रयत्न करतायत. मग तो मोहित कंबोज असेल, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, मग ते अतुल भातखळकर असतील, मग ते आशिष शेलार असतील, मग ते दरेकर असतील, मग ते लाड असतील, मग ते कडकनाथ कोंबडीवाले असतील किंवा मंगळसूत्र चोर असतील. आणि त्यांचा पक्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक आज आदरणीय पवार साहेबांवर तोडछूक घेण्याचा प्रयत्न करतायत. मग तो मोहित कंबोज असेल, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, मग ते अतुल भातखळकर असतील, मग ते आशिष शेलार असतील, मग ते दरेकर असतील, मग ते लाड असतील, मग ते कडकनाथ कोंबडीवाले असतील किंवा मंगळसूत्र चोर असतील. आणि त्यांचा पक्ष ज्यांनी निर्माण केला, जनता दलाचं ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर केलं. आपला व्हिडिओ आपल्याला राष्ट्रवादीवाल्याला दाखवा लागणार आहेत येणाऱ्या काळात. मी असं नाही म्हणणार डेअरिंग लाव रे तो व्हिडिओ, असं नाही. व्हिडिओ लावा जरा, त्यांनी काय म्हटलं जरा दिसू द्या. आपले व्हिडिओवाले रेडी आहे ना? हा व्हिडिओ अटल जी शरद राव जी मिले
और कहा कि मुझे लातूर के भूकंप का अनुभव है। तो शरद राव जी मिले और कहा कि मुझे लातूर के भूकंप का अनुभव है, किस तरह से भूकंप से जूझा जाता है ये मैं जानता हूं। मैंने स्वयं इसमें भाग लिया है। मैं गुजरात की भी मदद करना चाहता हूं, गुजरात के लिए भी काम करना चाहता हूं। 750 संसद के सदस्य हैं, उनमें से एक निकले शरद राव पवार। तो दूसरे पक्ष में हैं, महाराष्ट्र से जुड़े हैं, लेकिन उनका व्यक्तित्व पक्षों की सीमाओं को लांघ जाता है। उनका व्यक्तित्व। दोन्ही सभा औरंगाबादला जी होणार आहे ना, त्यावर उत्तर अपेक्षित आहेत मला की परमवीर सिंग, सचिन वाझे या लोकांनी कशा पद्धतीनं अनिल देशमुख साहेबांना फसवलं। एकाच व्यक्तीला 100दा इन्कम टॅक्सच्या रेड, ईडीच्या रेड, सीबीआयच्या रेड या गोष्टीला सामोरं जावं लागलं। सलील देशमुखांची 6 वर्षाची कन्या सारा, हिला सीबीआयने बिचारीला 6 वर्षाच्या मुलीला 1 तास प्रश्न विचारले आणि हे जे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, हे दाऊद प्रेमी भारतीय जनता पार्टीची लोक दाऊद इब्राहिमचा फोटो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात फिरवायला लागलीत, सांगायला लागलीत की दाऊद इब्राहिम सोबत राष्ट्रवादीचं कनेक्शन आहे। दाऊद इब्राहिमला महाराष्ट्रात राष्ट्रवादीने बोलावलं, त्यावेळी पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि दाऊद इब्राहिमने जो मुंबईवर हल्ला केला त्यावेळी साहेब मुख्यमंत्री होते। हे देवेंद्र फडणवीसांपासून अख्खे भारतीय जनता पार्टी लोक म्हणतात। त्यांना सांगतो, देवेंद्रजी तुमचे गुरु, अमित शहाजी त्यांचे गुरु, नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री दाऊदच्या बाबतीत आणि पवार साहेबांच्या बाबतीत काय बोललेत, 1 मिनिट व्हिडिओ 2-2 मिनिटाचेच आहेत। अंडरवर्ल्ड ने एक प्रकार से मुंबई के जीवन को तहस नहस कर दिया था और एक अंधकार सा माहौल दिख रहा था कि अगर मुंबई अंडरवर्ल्ड के हाथ में चला गया तो क्या होगा। और मैं कहता हूं कि शरद राव की हिम्मत थी और उनका कौशल्य था कि उन्होंने मुंबई को अंडरवर्ल्ड से बचाया, उसे बाहर निकाला। ये उनका सामर्थ्य था और झिझक नहीं थी। शरद राव की विशेषता रही है, जो मानते हैं वो करने में उनको कोई झिझक नहीं देते। मुझे भी कभी, एक बार मैं इजराइल उनके साथ गया था, काफी दिन साथ में थे। आदरणीय पवार साहेबांनी वाचवली आणि या माध्यमातून जातीयवादाचा आरोप आता व्हायला लागला। खात साहेबांनीच म्हटलं, जेव्हापासून महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून जातीयवाद सुरू झाला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पहिले भुजबळ साहेब, बघा जातीयवादी पक्ष आहे का हे कोणी सांगतं, जे जातीयवाद पेरतात ते। अहो त्या सदाभाऊ खोत साहेबांना सांगा, मग त्यांची मुलाखत पाहिली। या महाराष्ट्रात बहुजन समाजाला जर कोणी न्याय दिला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी। फडणवीस म्हणले हो, त्यांचं आडनाव फडणवीस आहे। फडणवीसांनी काय केलं होतं हे प्रल्हाद केशव अत्रेंच्या कऱ्हेचे पाणी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। सदाभाऊ खोतांनी देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी, फडणवीसांना फडणवीस म्हटले त्यांनी। गंभीर आहे, जरा याच्यावर लक्ष द्या। ही लोक ज्या पद्धतीने आरोप करतायत, पहिले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष झाले, अरुणभाई गुजराती प्रदेशाध्यक्ष झाले, मधुकरराव पिचल प्रदेशाध्यक्ष झाले, सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष झाले। सर्व वेगवेगळ्या जातीची लोक आहेत। कसं म्हणता जातीयवादी पक्ष? परप्रांतीयांचा द्वेष शिकवणाऱ्यांनी आम्हाला शिकवणे जातीयवाद। छत्रसाल बुंदेला परप्रांतातून शिवाजी महाराजांना शरण आलेला आहे। कवी कलश परप्रांतातून संभाजीराजांसोबत दिसतो। गागा भट्टही परप्रांतातूनच आणलाय राज्याभिषेकाकरता, इथले तर विरोधात होते।
आणि आता एक सातत्यानं जी पुरवणी सभा झाली त्या सभेमध्ये खास साहेबांनी असं म्हटलं की पवार साहेब शिवाजी महाराजांचं कधी नाव घेत नाहीत. पवार साहेब फुले शाहू आंबेडकर तेवढी सांगतात आणि पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी सन्मान केला नाही. त्यांची घेतलेली मुलाखत मी तुमच्या समोर आणलेली आहे. सर्वसाधारणपणे इतर जेव्हा आपण राज्यांमध्ये बघतो त्यावेळेला बंगाली माणूस एक रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो. पंजाबमधला एक माणूस गुरु नानक म्हटल्यानंतर एकत्र होतो. वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे असे काही हुक्स आहेत की जिथे ही सर्व माणसं, सर्व समाजातली माणसं एक होतात. असा महाराष्ट्राचा हुक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील? छत्रपती शिवाजी. माझ्या राजार अरे पवार साहेबांच्या हृदयात छत्रपती शिवाजी हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही आज कोणाचा उदो उदो करताय? दुसरा व्हिडिओ असेल ना, खास साहेबांचा लावा ना. शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं? आणि म्हणून शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर. इतकी अलर्जी कधीपासून? अरे शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली. महात्मा फुलेंना प्रेरणास्थान शाहू महाराजांनी मानलं आणि महात्मा फुले आणि शाहू राजांचा विचार भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. तुम्ही जो समान नागरिक कायदा सांगता ना, तो तुम्हाला हिंदू आणि मुसलमानाचा अपेक्षित जर असेल, माझ्याकडे सर्वात मोठा ग्रंथ आहे हातामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आर्टिकल 14 समानतेचा हक्क लिहिलाय. कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. मला असं वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा या देशात बुद्धिप्रामाण्यवादी दुसरा कोणी झाला नाही. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात समान नागरिक कायदा तुम्ही उल्लेख करता, समान नागरिक कायदा लागू करा. भाजपच्या अजेंड्यामध्येच 3 गोष्टी होत्या. पहिला राम मंदिर बांधू, आता मंदिर बांधलं. दुसरं होतं 370 कलम हटवू. 370 कलम अस्थायी कलम आहे जी बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये लिहिली. त्यांनी सांगितलं नागालँडच्या नागालँडची भूमिका वेगळी, जम्मू काश्मीरची भूमिका वेगळी. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम ज्यावेळी लागू झालं ते अस्थायी स्वरूपाचं आहे, ते सरकार बदलू शकतं, म्हणजे त्या काळचं सरकार बदलू शकतं. ही तरतूद खुद्द बाबासाहेबांनी केलेली आहे. आता तुमचं सरकार असताना राज्यपालांकडून ते तुम्ही 370 हटवलं. आता राहिला प्रश्न पुढचा, समान नागरिक कायदा. की मी मोदीजींना विनंती करतो, या देशात समान नागरिक कायदा. तर समान नागरिक कायद्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली. समान नागरिक कायदा कशासोबत खातात हे तुम्हालाही माहित नाही आणि तुमच्या समोर बसून टाळ्या वाजवणाऱ्यांनाही माहित आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेताय आणि स्टेजवर फोटो ठेवता फुलेंचा, प्रबोधनकारांचा, सावित्रीमाईंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि त्यांच्या बाजूने आता नवीन लावलंय बळवंत मोरेश्वरराव पुरंदरे. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आव्हाड साहेबांचा आहे, कारण त्यांनी महाराष्ट्रात एकमेव वाघ होता जितेंद्र आव्हाड नावाचा की ज्यांनी शिवसन्मान जागर परिषदेच्या माध्यमातून पुरंदरेचा खरा चेहरा जनतेसमोर आणला. आम्ही त्या शाळेतलेच विद्यार्थी आहोत इथे बोलतोय. या सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्याने खऱ्या शिवशाहिराला जन्म दिलाय. शिवशाहीर कोण होते? बाबासाहेब देशमुख होते ना. त्यांचे पोवाडे ऐकले ना आपण. असा भारदस्त आवाज. मी तुम्हाला चॅलेंज देतो, बळवंत मोरेश्वर पुरंदरेंनी किती पोवाडे लिहिले, किती गायले. शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. दुसरा पोवाडा अमर शेखांनी लिहिला, जे मुसलमान आहे. तिसरा पोवाडा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी रशियाच्या चौकात गायला. आणि बाबासाहेब देशमुख याच वाळवे तालुक्यातले ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे करुणी प्रारंभे दफावर थापतून तुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत शिवप्रभूच गातो गुणगान. कोणाचा आवाज होता?
बाबासाहेब देशमुखांचा, ते आडनाव चोरलं आणि स्वतःच्या नावापुढं बाबासाहेब लिहिलं. हा, नाव चोरलं. या देशात मी मानतो ते बाबासाहेब एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शाहिरी मधले बाबासाहेब एकच, बाबासाहेब देशमुख. तिसरं कोणी नावच नाही. कोणाचा उदो कर, जुनी मडी उकरून काढतात. मृत्यू झाला, वैर संपलं ना, तुम्ही उकरून काढलंय. म्हणून मी काल रात्रभर पुस्तकच आणलं जयंत पाटील साहेब. राजा शिवछत्रपती, ज्यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल आणि ज्यांनी पुरंदरेंनी काय लिहिलं हे वाचलं नसेल, त्यांनी 1984 साली लिहिलेलं हे पुस्तक हे बघा, फार एका लायब्ररीतून आणलं मी, सापडलं मला. मुंडे साहेब याच्या असं लिहिलंय, लक्ष देऊन ऐका, संवाद फार महत्वाचा आहे. पंत म्हणजे दादोजी कोंडदेव. मी बोलत नव्हतं पण आज बोलावं लागणार आहे. हे कधी बोलणार आहे? मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं. मुझे पता है गूंगों का कोई इतिहास नहीं लिखता. यांनी सांगायचं आम्हाला काय लिहिले पुरंदरी. मी सांगतो तुम्हाला काय लिहिले पुरंदरींनी. पंताचे शिवबावर असे प्रेम होते की भक्त आणि सेवक हे नातेच नव्हते उरले. कसं? पुणे प्रकरण क्रमांक 8 पान नंबर 612. खुद्द शहाजी राजेही लावत नसतील इतका जीव पंत शिवबाला लावायचे. जिजाबाईकडे पाहून पंत म्हणायचे, ही बाई काही साधी सुधी नाही, हिची जडणघडण आवरच आहे. पंत भारदस्त होते, जबरदस्त होते, मोठा हौशी म्हातारा. या वयात हौस करायला मन तरुण असावं लागतं. पंत जिजाबाईच्या सहवासात रमत होते. पंताचे, शिवबाचे आणि जिजाबाईचे गोत्र एक होते. लाज वाटायला नाही पाहिजे आपल्याला. आपण हा इतिहास किती वर्ष थोपवून घेतला. गोत्र कुणाचं एक असतं? विचारा पंतांना, गोत्र कुणाचं एक असतं? पंताची. आणि ह्या कसं पुणे प्रकरणातून आवाळसाहेब लाल महाल मध्ये हा पुतळा उभा झाला. या पुतळ्यामध्ये साधा प्रश्न आहे हो. तुमच्या घरी तुमच्या लहान मुलाचा फोटो, तुमच्या पत्नीचा फोटो आणि बाजूला कोणाचा फोटो असायला पाहिजे? मुलाच्या वडिलाचा. इथं कोणाचा फोटो लावला? पुतळा उभा केला. जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या बाजूला छत्रपती शहाजी महाराजच आहे, दुसरा कोणी ती जागा घेऊ शकत नाही. आणि तिथे दाखवले दादोजी कोंडदेव, मोहनसिंग राजपाल पुण्याचे महापौर असताना, आणि मला वाटते अजितदादा उपमुख्यमंत्री असताना, आबा गृहमंत्री असताना, आबा होते ना, हा पुतळा कटरनी कापून फेकून दिला. नंतर इतिहासाचं शुद्धीकरण झालं. पण आवाळसाहेब अजूनही याच्यावर मला वाटते नेटवर हाच पुतळा आहे, लाल महाल शोधला तरी ते हटवलं पाहिजे आपण. या पुरंदरेंनी आणखी काय काय लिहिलं? जास्त ग्रंथ वाचू नका. डॉक्टर आह साळुंके आपल्याच जिल्ह्यामधले आहेत. त्यांनी पुरंदरेंची इतिहास द्रोही बखर लिहून काढलेली आहे. तो एक मुद्दा वाचला आणि मी थांबणार आहे. त्यांनी असं लिहिलंय, बोल, संवाद टाकलाय, संवाद. बोल, तुला तुझे सौभाग्य हवे की स्वराज्य हवे? जिजाऊला तो एक सुलतान म्हणतोय, तुझा नवरा हातापायात बेड्या घालून कैदी केलाय आम्ही. तुला आठवण आहे का तुझ्या बापाच्या आणि भावांच्या मरणाची? आम्ही सुलतान तुमच्यासारख्या हरामखोरांचीच काय? पण पुढे मी शिवी आहे ती मी वाचत नाही. डॅश डॅश डॅश. नुसता शक अंदेशा आला तर मोठमोठ्या सरदारांची खांडोळी उडवतो. तुम्ही भोसले तर जातीचे. वाचू का? वाचू. ओके. सारे खानदान मुलुक मैदानाच्या तोंडी देऊन आसमानात उडू. याद राख. पुरंदरेंची इतिहास द्रोही बखर. माझा प्रश्न पुरवणी सभेच्या पूर्वी हाच आहे की हे जे पुरंदरेंनी लिहिलं हे तुम्हाला मान्य आहे का? तो जेम्स लेन रामायण आणि महाभारताच्या अभ्यासाला आला, 2003 ला आला. आता कसा उगवला? तो इथे आला. तो राम आणि कृष्णावर लिहिणार होता. त्याला सांगितलं, त्याचं आकर्षण होतं शिवाजी महाराजांबद्दल. मग शिवाजी महाराजांकडे वळला. मग भांडारकर मध्ये गेला आणि भांडारकरच्या लोकांनी सांगितलं, त्यात हे पण होते की शिवाजी महाराज तुम्हाला वाचून समजणार नाही, त्यांचे किल्ले बघावे लागतील. तोरणा आहे, राजगड आहे आणि पुण्यातला किल्ला आहे लाल महाल. आणि लाल महाल मध्ये 3 पुतळे. जसा जेम्स लेन उतरला त्याने विचारलं, हे कोण आहेत तिघ? सांगणाऱ्यांनी सांगितलं,
हे बाल शिवबा, ह्या त्यांच्या आई जिजाबाई. आणि पॉज घेतला. त्यांनी विचारलं हु इज दॅट थर्ड पर्सन. सांगितलं यू कॅन गेस. आणि त्यांनी पुस्तकात लिहिलं महाराष्ट्रात पुण्यातली लोक अशी कुजबूज करतात दादोजी कोंडदेव वॉज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज. अरे अरे, आपल्या तरुण मुलांनी जर अशा लोकांच्या नादाला लागलात तर आपल्या पिढ्या बर्बाद होतील हो. आणि नंतर भांडारकर फोडलं गेलं. त्या काळच्या शिवसैनिकांनी श्रीकांत बहुलकर, जो या भांडारकर प्राचार्य विद्या संस्थे संशोधनामधला एक लेखक आहे, त्याच्या तोंडाला काळं फासलं. आणि त्यांनी काळं फासलं, शिवप्रेमींनी काळं फासलं. हेच राज ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते. हे श्रीकांत बहुलकरांना जाऊन यांनी माफी मागितली. आता पुरवणी सभा आहे. पेट्रोलवर बोलत नाहीत, गॅसवर बोलत नाहीत, डिझेलवर बोलत नाहीत, नकला करतात. चांगला टाइमपास आहे, नकला करतात. साहेबांवर पण बोललेत म्हणून मी खास साहेब म्हणलं. शेवटी कसं आहे, तुम्हाला 2 हात आहेत, आम्हालाही 2 हात आहेत. तुम्हाला 2 पाय आहेत निसर्गानं, आम्हालाही 2 पाय दिले. आम्हालाही मस्तक दिलं, त्यात मेंदू दिला, 2 डोळे दिले. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा इतकी अक्कल तर आम्हाला दिली. बरं, आता काही मुद्दा आहे का हा? तुम्ही जर अजानबान केली नाही तर आम्ही हनुमान चालीसा वाजवू. मुसलमानानं कधी म्हटलं हनुमान चालीसाला विरोध केला? कधी रामाला विरोध केला? हनुमान चालीसा मुखोद्गत असला पाहिजे. प्रभू वैजनाथाचं दर्शन घेऊन रोज मुंडे साहेब घराबाहेर पडतात. तुम्ही भक्ती आम्हाला नका शिकू भाजपवाल्यांनी. एकाचेही पाठ नाही, पण आमचा पाठ आहे. मुखोद्गत आहे राष्ट्रवादीच्या. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसती लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्राव ध्वजा विराजे कांदे मुंजे जने उसाजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे सिया राम के काज संवारे. तुम्ही आम्हाला धर्म नाही शिकवायचा. आणि ते मराठा ते हनुमान स्तोत्र होतं साहेब, हा तेही म्हणा ना. तेही म्हणतो. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वलिनिग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद् रामायणम. डोळ्याला पाणी लावा. असंच असते. खरं आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहित. आचमन करा. मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी, कन्यादान होतं, कन्यादान. मुलीचा बाप म्हणे साहेब बसा जरा, कन्यादान आहे. म्हटलं का हो? अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या काही दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना, आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हणलं, बसलो खुर्चीवर. बरं, नवरदेव PhD, नवरी MA झालेली. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली. डोळ्याला पाणी लावा. ए नबद्येन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धामी रक्षमा चरमाचर. हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या, तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. म्हणा मम भार्या समर्पयामी. आचमन करा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली मम भार्या समर्पयामी. मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे म्हटलं येड्या, ते महाराज असे म्हणतायत मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरा कधी सुधारणार ही लोक. आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली. वेळ लई झाला. आवाड साहेबांना आणि मुंडे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी काही बोलणार असं मला वाटत नाही. पण एक शेवटचं सांगतो. आणि खरं बोला, आता हे इथे आल्यानंतर कसं आहे मला माहित आहे साहेब, आता उद्यापन करतो. आता फक्त दक्षिणा तेवढी द्या. दक्षिणा घेतली की मी निघून जातो. पुढच्या वेळेसाठी थोडं ठेवा. जयंत पाटील साहेब काय ते पुढच्या वेळेसाठी थोडं ठेवा. म्हणून आता थोडा ठेवतो.
शेवटी जलसंपदा खातं आणि लाभ क्षेत्र खातं आपल्याकडे असल्यामुळं साहेब आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मी खरंच सांगतो, मी सर्वसामान्य कुटुंबातला 2 एकर शेती असणारा एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती, पण आज आदरणीय पवार साहेबांमुळं, आदरणीय साहेबांमुळं, अजितदादांमुळं आणि मुंडे साहेबांनी मी का राष्ट्रवादीकडे आकर्षित झालो त्याचं एक उदाहरण सांगतो साहेब, की माझे वडील वारल्यानंतर मी ज्या लोकांमध्ये काम केलं त्यांनी मला सांत्वनेचा फोन कधी केला नाही, पण मला पहिला फोन धनंजय मुंडे साहेबाचा आला होता की तुमचे वडील गेलेत, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. म्हणून मग मुंडे साहेबांप्रती एक आकर्षण, मग पक्षाप्रती एक आकर्षण, आणि आज तुमच्या बरोबरीत नाही तर माझी खरंच तितकी मोठी पात्रता नाही की आज तुमच्या आव्हाड साहेबांच्या बाजूला माझ्यासारख्यानं बसावं. पण हे असं आहे, शाहू महाराजांच्या बाजूला गंगाराम कांबळे बसला. कोल्हापूरला गंगाराम कांबळेचं पहिलं हॉटेल आहे बिंदू चौकात. मोदींच्या हॉटेलच्या 200 वर्षापूर्वीचं हॉटेल शाहू महाराजांनी बांधून दिलेलं आहे. फक्त एक जाताना विनंती करतो, ही समतेची सामूहिक ज्योत देशभर पेटत राहील याची मला आपल्या माध्यमातून खात्री आहे. आणि या भारतीय जनता पार्टीच्या या जहरी वागणुकीतून, या जहरी झोतातून आपल्याला हा महाराष्ट्र वाचवायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, मी आपल्याला विनंती करेल की 2 मिनिटं करता ही लाईट बंद करावे आणि आपापल्या मोबाईलचा टॉर्च तेजस्वी प्रकाश ज्योत पडेल तर सगळ्यांनी आपापले मोबाईल फोन बाहेर काढा, टॉर्चचा फ्लॅश ऑन करा. दिल्लीपर्यंत हे लाईट गेला पाहिजे एवढंच. आणि एक नारा देणार आहे मी, सर्व लाईट बंद करा, मोबाईलचा टॉर्च. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज इस्लामपूरमध्ये जो एक विजयाचा एल्गार दिलेला आहे बघा, जोरदार टाळ्या वाजवूयात आपण या सर्वांसाठी. एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा. अरे गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थैंक यू.